नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं घेणार आहे हे क्लास 8चं प्रॅक्टिस सेट नंबर 15.4. 15.4 बघायच्या आधी बघा आपल्याला काही फॉर्म्युले बघायचे आहेत. ते बघा काय म्हटलेलं आहे, कशावर सॉल्व करायचं आपल्याला. 15.4 एरिया ऑफ ट्रायंगलवर काय असते. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल्स टू हाफ मल्टिप्लाय बाय बेस मल्टिप्लाय बाय हाईट. हा फॉर्म्युला असतो. आणि अजून एक हिरोन्स फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याला. सपोज हा ABC ट्रायंगल आहे. जसं AB साईडची जी व्हॅल्यू असेल ती काय असेल, AC असेल B आणि हे असेल C. तर हिरोज फॉर्म्युला काय होतो, पेरिमीटर काय होतो, सेमी पेरिमीटर मीटर मीन्स S इज इक्वल्स टू काय होतो A + B + C अपॉन 2. ही काय झाली आपली सेमी पेरिमीटरची व्हॅल्यू, S ची व्हॅल्यू. ठीक आहे. आता एरिया ऑफ ट्रायंगलसाठीचा काय असतो त्याच्यानंतर फॉर्म्युला. एरिया ऑफ ट्रायंगल काय तो इज इक्वल्स टू स्क्वेअर रूटमध्ये S इन ब्रॅकेट S - A. S काय आहे, सेमी पेरिमीटर. सेकंड ब्रॅकेट S - B S - C. आपल्याला ह्या दोन फॉर्म्युल्यावरच पुढचा जो प्रॅक्टिस सेट आहे तो सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. चला बघू मग. बघा प्रॅक्टिस सेट नंबर 15.4 काय दिलं आहे. क्वेश्चन नंबर 1. साइड ऑफ ट्रायंगल आर 45 सेंटीमीटर, 39 सेंटीमीटर अँड 42 सेंटीमीटर. फाइंड इट्स एरिया. काय सांगितलेलं आहे आपल्याला, ट्रायंगलच्या 3 साईड दिलेलं आहे आणि एरिया फाइंड करायचा आहे. ठीक आहे. आताच आपण बघितलं. ठीक आहे. आपण काय करू, हिअर सपोज आपण काय करू, अज्यूम करू A इज इक्वल्स टू 45 सेंटीमीटर, B इज इक्वल्स टू 39 सेंटीमीटर अँड C इज इक्वल्स टू 42 सेंटीमीटर. ठीक आहे. आता काय असतं आपलं एरिया ऑफ ट्रायंगल काढायच्या अगोदर आपल्याला काय काढावं लागतो, S ची व्हॅल्यू म्हणजे सेमी पेरिमीटर. ठीक आहे. काय असतो सेमी पेरिमीटरचा फॉर्म्युला. सेमी पेरिमीटर S इन ब्रॅकेट काय असतो A + B + C अपॉन 2. व्हॅल्यू पुट करू. A ची व्हॅल्यू किती आहे, A इज इक्वल्स टू 45 + B किती आहे 39, C आहे 42 अपॉन 2. या सर्वांची ॲडिशन करायची आणि डिवायडेड बाय 2 करायचं. बघा काय येते, या सर्वांची ॲडिशन येते 126 अपॉन 2. 2ने जर डिवाईड केलं त्याचा आन्सर येते 2 6 जा 12 आणि 2 3 जा 6. 63 सेंटीमीटर. ही कशाची व्हॅल्यू आली आपली, S ची. ठीक आहे. आता एरिया ऑफ ट्रायंगलसाठीचा फॉर्म्युला काय होता आपण आताच बघितला. एरिया ऑफ ट्रायंगल काय असतो, स्क्वेअर रूटमध्ये S इन ब्रॅकेट S - A S - B आणि S - C. ठीक आहे. चला व्हॅल्यू पुट करा. काय येईल, स्क्वेअर रूटमध्ये S ची व्हॅल्यू किती आहे 63 इन ब्रॅकेट S - A म्हणजे 63. A ची व्हॅल्यू किती दिली होती आपल्याला 45. ठीक आहे. म्हणजे 63 - 45 S - B म्हणजे 63 - 39 आणि S - C म्हणजे 63 - 42. ठीक आहे. आता याची सबट्रॅक्शन करून घेऊ आधी. काय येईल 63 मल्टिप्लाय बाय 63 - 45 येते 18 मल्टिप्लाय बाय 63 - 39 येते 24 आणि 63 - 42 येते 21. ठीक आहे. आता आपल्याला इथे स्क्वेअर रूट दिलेलं आहे तर आपण याला अशा फॉर्ममध्ये लिहू की जेणेकरून स्क्वेअर येतील. काय येतील मग 9 7 जा 63. इथं काही 18ला कसं लिहू शकते मी 9 2 जा 18. 24ला कसं लिहू शकते 8 3 जा 24 आणि 21ला काय लिहू शकते 7 3 जा 21. ठीक आहे. आता बघा जे 2 2 आलेले आहेत प्रत्येक ठिकाणी 2 वेळा 7 7 आणि 3 3 आणि 8 2 जा 16. 16 कशाचा स्क्वेअर रूट निघते 4चा. ठीक आहे. म्हणजे बघा कसं येईल मग, म्हणजे बघा काय येईल 9 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 7 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 16 मल्टिप्लाय बाय 3चा स्क्वेअर. आता बघा 9 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 7 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 4. 16 कशाचा स्क्वेअर असतो 4चा म्हणजे 4 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 3 स्क्वेअर.
आता जर याचे स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूट काय होईल, कट होऊन जाते. म्हणजेच काय राहते 9 × 7 × 4 × 3. म्हणजे याची जर मल्टिप्लिकेशन येते केली तर त्याचा आन्सर येते 756 स्क्वेअर सेंटीमीटर. ठीक आहे. म्हणजेच काय इन कन्क्लुजन, एरिया ऑफ ट्रायंगल इज 756 स्क्वेअर सेंटीमीटर. ठीक आहे. समजलं एक्झाम्पल. बघा क्वेश्चन नंबर 2 काय आहे. लुक ॲट द मेजर शो इन ॲडजसंट फिगर अँड फाइंड द एरिया ऑफ PQRS. PQRSचा एरिया काढायचा आहे. ही फिगर दिलेली आहे. आधी काय गिवन आहे आपण ते बघू. काय दिलेलं आहे, लेंथ ऑफ PS किती दिलेलं आहे, लेंथ ऑफ PS इज इक्वल्स टू 36 मीटर. लेंथ ऑफ PQ इज इक्वल्स टू 56 मीटर. लेंथ ऑफ SR इज इक्वल्स टू, इथं आर आहे सॉरी, 15 मीटर. आणि लेंथ ऑफ QR इज इक्वल्स टू 25 मीटर. ठीक आहे. आता बघा आपल्याला हे एरिया काढायचं आहे. याच्यामध्ये काय दिसत आहे आपल्याला, 2 ट्रायंगल दिसत आहे. हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल. आधी आपण ह्या ट्रायंगलचं काढू शकते. बघा जर PSR ट्रायंगल जर घेतला तर मी काय येईल, कोणता फॉर्म्युला यूज करू शकते एरिया ऑफ ट्रायंगलचा. हा बेस मल्टिप्लाय बाय हाईट. बेस कोणता येईल, हा SR येईल आणि हाईट येईल PS. ठीक आहे. समजत आहे. मग काय घेते बघा, एरिया ऑफ ट्रायंगल PSR काय येईल, काय असतं फॉर्म्युला, 1/2 बेस मल्टिप्लाय बाय हाईट. ठीक आहे. तर बेस बघा काय येईल, 1/2 बेस कोणता येईल, SR. म्हणजेच लेंथ ऑफ SR मल्टिप्लाय बाय हाईट कोणती येईल, लेंथ ऑफ PS. लेंथ ऑफ PS व्हॅल्यू पुट करते 1/2. SR किती दिलेली आहे, SR दिलेलं आहे 15 मल्टिप्लाय बाय PS दिलेलं आहे 36. ठीक आहे. काय येईल मग बघा, 2 × 2 2 8 16 म्हणजे 15 मल्टिप्लाय बाय 18. याचा आन्सर येते 270 स्क्वेअर मीटर. हा कशाचा एरिया आला, एरिया ऑफ ट्रायंगल PSR. ठीक आहे. म्हणजेच ह्या ट्रायंगलचा एरिया आला. आता ह्या ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे आपल्याला. इथं काही दिलेलं आहे का, बेस काही हाईट वगैरे काहीच नाही समजत आहे. ठीक आहे. पण आपण ही PR जी लाईन आहे ही काढू शकतो. कशाने, ह्या ट्रायंगलवरून. कारण हा इथं राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे. जर आपण पायथागोरस थेरम यूज केला ह्या राईट अँगल ट्रायंगलवरून ही साईड काढू शकतो आपण PR. ह्या दोन्ही साईड दिलेल्या आहेत त्याच्यावरून आपण ही PR काढू शकतो. ठीक आहे. जर ही PR काढली तर आपल्या ट्रायंगलच्या तिन्ही पण साईड निघून जातात. म्हणजे ही A येईल, ही B येईल आणि ही C येईल. मग आपण याला हिरोज फॉर्म्युला लावून सॉल्व करू शकतो या ट्रायंगलला. ठीक आहे. आधी काय करू आपण, हा PR काढून घेऊ. काय येईल मग PR, इन राईट अँगल ट्रायंगल, इन राईट अँगल ट्रायंगल कोणता, PSR. काय येईल, कोणता थेरमला यूज करायचा, बाय पायथागोरस थेरम. ठीक आहे. आता काय येईल मग, पायथागोरस काय असतो, हायपोथेनियस स्क्वेअर इज इक्वल्स टू लेंथ ऑफ अदर 2 साईड. हायपोथेनियस काय असतो, जो 90 डिग्रीचा अँगल असतो त्याच्या समोरची साईड नेहमी काय असते, हायपोथेनियस. म्हणजेच PR स्क्वेअर काय येईल, लेंथ ऑफ PR स्क्वेअर इज इक्वल्स टू लेंथ ऑफ PS स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ SR स्क्वेअर. ठीक आहे. तर PR माहीत नाही आपल्याला, PR स्क्वेअर ॲज इट इज. PS किती दिलेली आहे, 36 स्क्वेअर प्लस SR किती दिलेलं आहे, 15 आणि त्याचा काय स्क्वेअर करायचा. ठीक आहे. आता काय येईल मग, 36चा स्क्वेअर काय येतो, 1296. म्हणजे काय करावं लागते, 36 मल्टिप्लाय बाय 36 प्लस 15चा काय येतो 225. जर याची ॲडिशन केली तर काय येईल, 1521 लेंथ ऑफ PR स्क्वेअर. तर आता लेंथ ऑफ PR हा स्क्वेअर काढून टाकला तर काय होईल, इकडे स्क्वेअर रूटमध्ये जाईल नंबर. म्हणजेच लेंथ ऑफ PR काय येईल, हा कशाचा स्क्वेअर असतो, हा असतो 39. म्हणजे 39
मीटर. ठीक आहे. तर ही पी आरची व्हॅल्यू आली आपली, ही जी पी आर आहे ही काय आली 39 मीटर. आता आल्या ह्या पी क्यू आरचे तिन्ही पण साईड आल्या. आता आपण फाइंड करू शकतो. ठीक आहे. काय येईल मग फॉर अ ट्रायंगल कोणता पी क्यू आर. पी क्यू इज इक्वल्स टू ए इज इक्वल्स टू 25 मीटर. बघा हे घेते 25 मीटर. बी इज इक्वल्स टू 56 मीटर अँड सी इज इक्वल्स टू 39 मीटर. ठीक आहे. आता काय असतो आपला हिरोज फॉर्म्युला. आधी हिरोज फॉर्म्युला काढायसाठी, एरिया ऑफ ट्रायंगल काढायसाठी आधी काय करावं लागते, सेमी पेरीमीटर म्हणजेच यस इज इक्वल्स टू ए प्लस बी प्लस सी अपॉन 2. चला व्हॅल्यू पुट करू. ए किती आहे 25, बी आहे 56 प्लस 39 अपॉन 2. काय येईल याची ॲडिशन, याची ॲडिशन येते 120 अपॉन 2 म्हणजेच काय येईल 2 जर 120ला डिवाइड केलं तर 60 मीटर. आता हा सेमी स्क्वेअर आला, एसची व्हॅल्यू आली. एरिया ऑफ ट्रायंगलसाठीचा फॉर्म्युला काय असतो, एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल्स टू यस इन ब्रॅकेट यस मायनस ए, यस मायनस बी आणि यस मायनस सी. ठीक आहे. आता बघा काय येईल, बघ व्हॅल्यू पुट करूया. यस किती आहे 60 मायनस ए किती आहे 25, नंतर 60 मायनस बी किती आहे 56 आणि 60 मायनस सी आहे 39. काय येईल मग सॉल्व करूया. आधी ब्रॅकेट सॉल्व करू. 60 मल्टिप्लाय बाय 60 मायनस 25 35, 60 मायनस 56 4 आणि 60 मायनस 39 21. आता आपल्याला या नंबरला अशा नंबरमध्ये कन्वर्ट करायचं आहे की त्याचे आपण स्क्वेअर बनवू शकू. ठीक आहे. काय येईल मग बघा, मी या 60ला कसं लिहू शकते 15 मल्टिप्लाय बाय 4 लिहू शकते आणि 15ला परत लिहू शकते 5 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 4. म्हणजे मी असं लिहू शकते 60ला. ठीक आहे. म्हणजेच काय येईल 5 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय 35ला कसं लिहू शकते 7 5 35 मल्टिप्लाय बाय 4 ॲज इट इज आणि 21ला लिहू शकते 7 3 21. ठीक आहे. बघा काय येईल मग 5 5 काय येईल 5 स्क्वेअर 3 3 3 स्क्वेअर 4 4 4 स्क्वेअर आणि 7 7 7 स्क्वेअर. ठीक आहे. आणि सर्व काय होतील बाहेर निघतील तर काय येतील 5 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय 7. ठीक आहे. आणि याची मल्टिप्लिकेशन जर केली तर याचा आन्सर येते 420 स्क्वेअर मीटर. कशाचं आलं हे एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल्स टू 420 स्क्वेअर मीटर. ठीक आहे. आता कोणता निघाला आपला एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर हा निघाला आणि हा आपण आधीच काढला. आता काय करावं लागेल, हा आपल्याला एरिया कशाचा काढायचा आहे पी क्यू आर एस पूर्ण याचा काढायचा आहे. म्हणजे या दोघांची काय करावं लागेल ॲडिशन. म्हणजेच एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज इक्वल्स टू काय येईल एरिया ऑफ ट्रायंगल पी एस आर प्लस एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. पी एस आर किती काढला होता आपण 270 प्लस पी क्यू काढला आताच काढला 420 420. जर याची ॲडिशन केली तर काय ते 690 स्क्वेअर मीटर. हेन्स काय इन कन्क्लुजन एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज 690 स्क्वेअर मीटर. हे झालं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे. थोडंसं लेंदी एक्झाम्पल आहे पण इझी आहे. बघा क्वेश्चन नंबर 3मध्ये काय दिलेलं आहे सम मेजर आर गिवन इन द ॲडजसंट फिगर फाइंड द एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी. हा एरिया काढायचा आपल्याला. ठीक आहे. बघा फिगरमध्ये किती डायग्राम दिसत आहेत. हे बघा हा एक ट्रायंगल दिसत आहे आणि हा एक ट्रायंगल दिसत आहे. जर मी हा ए बी डीचा एरिया ऑफ ट्रायंगल काढला आणि हा बी डी सीचा काढला तर पूर्ण हे याचा एरिया निघू शकतो. ठीक आहे. आता आपण काय करू याचा काढू आधी. काय येईल ए बी डीसाठी कोणता फॉर्म्युला यूज होईल
हाफ मल्टिप्लाय बाय बेस मल्टिप्लाय बाय हाईट. बेस कोणता येईल ए बी आणि हाईट कोणती येईल ए डी. ठीक आहे. बघा काय येईल आधी तर काय करू आपण गिवन जे दिलेलं आहे ते लिहून घेऊ. काय आहे गिवनमध्ये लेंथ ऑफ बी ए किती आहे 40 मीटर दिलेली आहे. लेंथ ऑफ ए डी इज इक्वल्स टू 9 मीटर. लेंथ ऑफ बी टी इज इक्वल्स टू 13 मीटर आणि लेंथ ऑफ डी सी इज इक्वल्स टू 60 मीटर. ठीक आहे. आता बघा मी पहिले सर्वात आधी घेते हा ट्रायंगल बी ए डी. काय एरिया ऑफ ट्रायंगल बी ए डी इज इक्वल्स टू काय हाफ बेस मल्टिप्लाय बाय हाईट. बघा बी ए डीची बेस कोणता येईल हा येईल ए बी म्हणजेच काय येईल 1/2 लेंथ ऑफ ए बी किंवा बी ए. हाईट कोणती येईल ए डी म्हणजेच लेंथ ऑफ ए डी. व्हॅल्यू दिलेले आहेत 1/2. ए बी किती दिलेलं आहे 40 आणि ए डी आहे 9. जर 2 या 40ला डिवाइड केलं तर काय येईल 20 आणि 20 मल्टिप्लाय बाय 9 काय येईल 9 to the 18 180 स्क्वेअर मीटर. ठीक आहे. हे आलं फर्स्ट अँगलचा एरिया. आता हा बघा सेकंड अँगल बी डी सी आहे पूर्ण अँगल. आता याचं पण बघा याची बेस कोणता येईल हा डी सी बेस येईल आणि बी टी काय येईल आपली हाईट येईल. तर हाच फॉर्म्युला अप्लाय करूया आपण. काय येईल एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी इज इक्वल्स टू काय असते 1/2 बेस मल्टिप्लाय बाय हाईट. 1/2 बेस कोणता येईल याचा डी सी. लेंथ ऑफ डी सी मल्टिप्लाय बाय हाईट इन लेंथ ऑफ बी टी. 1/2 डी सी किती दिलं आहे 60 मल्टिप्लाय बाय बी टी दिलं आहे 30. काय येईल मग जर याची सॉल्व केलं तर 2 1 2 3 0 30 मल्टिप्लाय बाय 30 390 स्क्वेअर मीटर. याची मल्टिप्लिकेशन येईल 390 स्क्वेअर मीटर. एरिया ऑफ ट्रायंगल कोणता आला हा बी सी डी. ठीक आहे. आता बघा ह्या दोन ट्रायंगलपासूनच हा आपला पूर्ण जो क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी तयार झालेला आहे. म्हणजेच काय येईल एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी काय करावं लागेल ह्या दोन अँगलच्या एरियाची काय करावं लागेल ॲडिशन करावं लागेल. काय येईल एरिया ऑफ ट्रायंगल बी ए डी प्लस एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी. बी ए डी किती आला होता 180 प्लस 390. जर याची सम केली तर काय येते 750 स्क्वेअर मीटर. म्हणजेच कन्क्लुजन काय येईल एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज 70 स्क्वेअर मीटर. हे जर आपलं फायनल आन्सर. धन्यवाद.